मला कसा मध्ये ज्याचे विचार असं ऐकले ते अगदी दुसरे संसदेचे माझे सहकारी श्रीरंग बारणे आयुक्त महानगरपालिका सूर्यवंशी आमचे सहकारी भाऊसाहेब वडील देवदत्त निकम तुषार कामते सुनील गव्हाणे सुरेखा धर संगीताताई ज्योतिताई या कार्यक्रमाला आयोजित करण्याची महत्त्वाची जबाबदारी ज्यांनी पाहिली डॉक्टर स्वाती मुले राजू धोरे श्वेताबाई टिळक सुधाकर चव्हाण अन्य सहकारी बंधू वगैरे असा दिवस मला आनंद आहे. मी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. आणि राहिलो त्यामुळे या सभागृहामध्ये माझा हा पहिला प्रसंग आहे की गदिमा यांच्या नावानं अतिशय उत्तम सभागृह महानगरपालिका आणि त्यांच्या सरकारने या ठिकाणी उभं केलं. एक काळ असा होता महाराष्ट्राचे प्रत्येक घराघरातून रेडिओ सुरू व्हायचा आणि त्या रेडिओवर गीत रामायण ऐकण्याची संधी लोकांना मिळायची. ते इतकं लोकप्रिय झालं की रस्त्यावर ट्रॅफिक सुद्धा असायची नाही. आणि हे गीत रामायण अत्यंत सोप्या भाषेत गदिमांनी लोकांच्या समोर ठेवलं. त्याचं विस्मरण कुणालाही होऊ शकत. आज त्या गदिमांच्या नावानं हे सभागृह केलं हा यशस्वी त्यांचा सन्मान आहे. महानगरपालिका त्यांचे सहकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव जगद्गुरू संत तुकाराम चे 375 स्मृतिवर्ष आणि गांधर्व महाविद्यालयाचा 125वा वर्धापन दिन अशा 3 निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हा महाराष्ट्राचा श्वास आहे. याद्वार तुकारामचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरला निघालेले दिसतात. आणि त्याच्या नामघोषाच्या शक्तीची कल्पना
ही त्यामधून येते. गांधर्व महाविद्यालय हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आणि या तिन्हीच्या निमित्तानं आपण गायन वादन स्पर्धा घेतल्या आणि त्याचा बक्षीस समारंभ आज इथे होतोय. मी त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचा आणि विजेत्यांचा अभिनंदन करतो. त्याच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा देतो. या निमित्तानं पंडित दिगंबर पलुसकर या महान कलावंताची आठवण होणं क्रमप्राप्त. एखादा माणूस किती धोकाधून काम करू शकतो हे त्याच्या कर्तृत्वाकडे बघितल्याच्या नंतर लक्षात येतं. वारकरी परंपरेने महाराष्ट्रातील सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली. समाजाच्या जातीच्या भिंती ओलांडण्याचं काम केलं गेलं. पंढरपूरच्या वारीमध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष कोणत्या जातीचे याचा कोणी विचार करत नाही. ते एकत्र असतात. भारतीय राज्य घटनेतील समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची विजत आज संत परंपरेमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं संतांचा वारसा केवळ आध्यात्मिक नसून लोकशाही मूल्यांचा तो वारसा आहे. 1600 वर्षापूर्वी शास्त्रीय संगीत काही ठराविक घराण्यांच्या पुरतं मर्यादित होतं. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी हे संगीत सामान्य लोकांच्या पर्यंत पोचवलं. संगीत हे केवळ अभिनयाचे नसून सर्व समाजाची ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्या अर्थानं सांस्कृतिक लोकशाहीची एक घोषित चळवळ त्यांनी उभी केली. 1900 शतकाच्या मध्यकाळात भारतीय शास्त्रीय संगीताची स्थिती ही चिंताजनक होती. अशा काळात पंडित पलुसकर यांनी एक ध्यास घेतला आणि तो ध्यास होता भारतीय शास्त्रीय संगीताला वैभव मिळवून देण्याचा. आणि त्यामधून 1896 साली त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी भारत यात्रा ही सुरू केली. आणि संगीत हे केवळ दरबारापुरतं किंवा अभिजात वर्गापुरतं मर्यादित नव्हते. ते समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचावं ही त्याच्यावरची त्याची प्रेरणा होती. पंडित पलुसकर त्याचे गायक होते. त्याप्रमाणे भारतीय संगीत क्षेत्रातील एक क्रांतिकारी विचारवंत आणि संघटक होते. 1901 साली लाहोरमध्ये जाऊन गंधर्व महाविद्यालय याची स्थापना करून अखिल भारतीय गांधर्व
महाविद्यालयाची पायाभरणी त्यांनी केली. ती शिक्षण संस्था नव्हती, तर भारतीय संगीताच्या नवजागरणाचं केंद्र होतं. पुढे पंडित फरुख यांनी भारतातील विविध शहरामध्ये अनेक गंधर्व महाविद्यालय स्थापन केली आणि संगीत शिक्षणाची चळवळ उभी केली. त्यांच्या निधनाच्या नंतर त्यांच्या समोरच्या शिष्याने एकत्र येऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना केली. ती केवळ गुरूंना वाहिलेली श्रद्धांजली नव्हती, तर त्यांचा वारसा पुढे नेण्याची एक सामूहिक प्रतिज्ञा होती. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी एक अग्रगण्य संस्था म्हणून उभी आहे, अशी तुम्हा सगळ्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. वारकरी संस्काराच्या माध्यमातून आध्यात्मिक क्षेत्रात लोकशाही प्रस्थापित करणारे संत म्हणून आपल्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख करावा लागेल. तत्कालीन सर्व लोकांचा त्रास त्यांना सहन करावा लागला, पण त्याची मनामध्ये कसोटा कधीतरी होऊन दिली नाही. संस्कृतमधील गीता त्यांनी मनात आणून प्रचंड ज्ञानाचे भांडार लोकांच्यासाठी खुले केले आणि काम मराठी संस्कृतमधलं क्रांतिकारक असं काम होतं. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचे लोकशाहीकरण. त्याद्वारे त्यांनी धर्मग्रंथांची मक्तेदारी मोडून काढली. ज्ञानावर, शिक्षणावर, माहितीवर सर्वांचा अधिकार आहे हा विचार ज्ञानेश्वरांनी दिला आणि साडेसातशे वर्षानंतरही तो विचार आपल्याला दिशादर्शक करतो. जो जेव्हा वांछील तोचा राहू ही केवळ प्रार्थना नाही, तर सर्व समाजाची संकल्पना आहे. माणसाचा वय तो किती वर्ष जगला यापेक्षा तो मृत्यूनंतर किती वर्ष आठवणीत राहिला यावर बोललं जातं. त्याचा विचार केला तर 750 वर्षानंतर ज्ञानेश्वर आपल्या दिशादर्शन करत राहतो. यावरून त्याचे औषध पण लक्षात येते. जगद्गुरू संत तुकाराम 375 वैकुंठ वर्ष असं म्हणलं जातं. काही वर्षापूर्वी असं म्हणलं असतं तर सांगण्यासारखं होतं. आजच्या काळामध्ये वैकुंठ गमन वगैरे म्हणणं मला काही पचत नाही. असं म्हणजे एका विशिष्ट वर्गाला आपली कृत्य लपवण्यासाठी थोपलेल्या गोष्टीला खरं मानण्यासारखं होईल. गेल्या 3-4 दशकामध्ये महाराष्ट्रात बरीच वैचारिक घुसखोरी झाली. संत तुकाराम
महाराजांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. पोलिसांना मर्यादित रत्नाकरांच्या स्वरूपामध्ये आपल्या पुढे आणलं जात होतं. पण नव्या पिढीच्या अभ्यासकांनी तुकाराम महाराजांच्या संदर्भात नवीन मांडणी केली. त्यामध्ये डॉक्टर आहार साळुंखे यांचा उल्लेख मी मुद्दाम करेन. साळुंखेंनी तुकाराम महाराजांना विद्रोही तुकाराम असं म्हणलं. त्यांच्या काळात सामाजिक वास्तव काय होतं, त्या वास्तवाला तुकोबा कसे भिडले, प्रस्तावित व्यवस्थेने त्यांना कसं छळले आणि त्यांच्याशी कसा संघर्ष केला, हे सगळं नव्यानं मांडण्यात आलेलं आहे. प्रस्तावित व्यवस्थेविरुद्ध लढणारे विद्रोही म्हणजे तुकारामच्या भोवती विणलेल्या चौथारी कथा करून तुकोबाचं एक तेजस्वी स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. वारकरी संस्काराची संतांच्या मांडीवर तेजस्वी संत म्हणून त्यांची ओळख आपल्याला करून देण्यात आली. ती तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. जागतिक साहित्यात तुकारामांचं स्थान महत्त्वाचं असलं हे अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी मानले गेलेले आहेत. तुकाराम महाराज काही फार गरीब कुटुंबात होते असं मला वाटतं. त्यांच्या कुटुंबामध्ये सावकारी होती. त्यांच्या घरी अनेक कागदपत्र कर्जखर्च होती. महानगराच्या डोंगरावर चिंतन करताना तुकारामांना साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं. त्या साक्षात्कारानंतर त्यांनी डोंगरावर खाली येऊन आपले बंधू कान्हाबा यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून आपल्या स्त्रीला येणारी कर्जखर्च घेतली आणि ती इंद्राने उडवली. कर्जखर्च उडवून त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले. आपल्याकडून कुणाची फसवणूक नावजणूक होता कामा नये, तरच आपल्याला समाजाला काही सांगण्याचा अधिकार असतो अशी त्यांची धारणा असावी. गरिबाकडून व्याज वसूल करणं हे शोषण आहे म्हणून त्यांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्र उडवली. असंख्य लोकांना कर्जातून मुक्त केलं. ज्या अर्थी शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचे प्रणेते संत तुकाराम म्हणता येईल. त्यांचा हा विद्रोही विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. वरीहून देव कासोची लंगोची नाताळाच्या माती हानुकाची हा तुकाराम महाराजांचा वाना घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. रंजना गांधर्यांना आपल्याचे करणं हा तुकाराम महाराजांचा नाताळाच्या माती काशी आणण्याचा संदेश आजच्या काळात सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. तुकाराम महाराजांनी कर्मकांड
लवंगीपणा, जातीभेद, सत्तेचा अहंकार याच्यावर कसा प्रहार केले हे विसरता कामा नये. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाची दार खुली केली. तुकारामांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला आणि गांधर्व परंपरेने कलेचं लोकशाहीकरण केलं. या तिन्ही परंपरांचा समान धागा त्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवलं. आज त्यांच्या जयंती, पुण्यतिथी किंवा वर्धापन दिन साजरा करताना आपण त्यांच्या विचारावर चालण्याचा निर्धार केला पाहिजे. महाराष्ट्राची खरी ओळख मंदिराच्या कळसामध्ये किंवा मोठ्या धार्मिक उत्सवात आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्राची खरी ओळख ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृती या अखंड परंपरेत आहे अशी माझी धारणा आहे. आणि मला आनंद आहे की आज या तुमच्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली. कधीतरी वेळ काढून गांधर्व महाविद्यालय या क्षेत्रात इथं चाललेलं संत विद्यापीठाचं काम हे मी अधिक गांभीर्यानं बघू इच्छितो. कृपया कधीतरी वेळ काढून मला या ठिकाणी सहभागी होण्याची संधी द्या. मी याच्या खोलात जाऊन अधिक या संबंधीची माझी वैचारिक धारणा ही मजबूत करायला त्याची उपयुक्ता होईल हा विश्वास या ठिकाणी देतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण